नमस्कार, राम राम आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. स्वागत आहे आपले मराठी व्हायरल वायटी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी आज तुम्हाला अशा दोन झाडाविषयी माहिती सांगणार आहे ज्यांचे फुलं दिसायला तर सारखे आहे, परंतु त्यांच्या जमीन आसमानचा फरक आहे. चला तर तुम्हाला त्या झाडापाशीच घेऊन जातो. मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ बनवण्यासाठी वेळ आणि टाईम लागू शकतो, कारण की हे दोन झाडं जवळ नसून थोड्या दूर दूर अंतरावर आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकतात की हे झाड आहे पळसाचं, जे तुम्ही हमेशाच नेहमी ऐकत आला असेल की पुस्तकामध्ये की पळसाला पानं 3. तर हेच ते पळसाचं झाड असून तुम्हाला दाखवतो की या पळसाला 3 पाने. हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला खूप मेहनत लागते आहे, कारण की मी या झाडावरचे फुलं जरा उंच असल्या कारणाने झाडावर चढून तुम्हाला माहिती पुरवत आहे. तर मित्रांनो, पळसाच्या झाडानंतर हे आपण बघू शकता की या पळसाला 3 पान आहे आणि या 3 पानाचा उपयोग इतिहासामध्ये सांगतात की हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांचे साक्षात प्रतीक आहे. आणि या पळसाच्या पानाचा उपयोग जुन्या काळी पत्रावळ्या बनवण्यासाठी केला जायचा. मित्रांनो, या पळसाच्या झाडाला आकर्षक आणि सुबक अशी फुलं तुम्हाला होळीच्या सीझनमध्ये साधारणतः फाल्गुन ते चैत्र दरम्यान पाहायला मिळतात. मित्रांनो, या पळसाच्या झाडाला साक्षात ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले असून हे फूल तुम्हाला चंद्रकोरीसारखे दिसत असेल आणि तसेच हे आगीच्या ज्वाळाप्रमाणे दिसते, म्हणून याला फ्लेम ऑफ फॉरेस्ट सुद्धा म्हटले जाते. जुन्या काळी या पळसाच्या फुलाला उन्हामध्ये वाळवून त्यानंतर गरम पाण्यामध्ये उकडून याद्वारे नॅचरल कलर तयार केले जातात. मित्रांनो, या पळसाच्या झाडाच्या उत्पत्तीबद्दल शास्त्रामध्ये असे सांगितले की सोमरसात बुडालेल्या गरुडाच्या पंखापासून या पळसाच्या झाडाची निर्मिती झाली आहे. फाल्गुन महिन्यामध्ये या पळसाच्या झाडाच्या पानाची पूर्णपणे गळती होऊन त्याला नुसता लाल, भडक आणि केशरी रंगाची फुले लागतात. त्यानंतर या झाडाच्या शेंगाद्वारे याची बीज प्रसारण होते. तर मित्रांनो, अशाच पळसाच्या झाडानंतर तुम्हाला सेम पळसाच्या झाडाच्या फुलासारखे दिसणारे अजून एका वृक्षाबद्दल मी माहिती देण्यास त्या झाडाजवळ नेत आहे. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहोत सेम पळसाच्या फुलासारखे दिसणाऱ्या काठशिवरीच्या फुलाच्या झाडाजवळ. मित्रांनो, या झाडाचं नाव काठशिवरी पडण्यामागेचे प्रमुख कारण म्हणजे या झाडाच्या खोड आणि फांद्यावरती पूर्णपणे काटेच आहेत आणि असे सांगितले जाते की या काठशिवरीच्या झाडांच्या काटाचा उपयोग जुन्या काळी पानामध्ये काताप्रमाणे तोंड रंगवण्यासाठी केला जायचा. काठशिवरी झाडाला आपल्या भारताच्या कित्येक भागामध्ये शाल्मली वृक्ष या नावाने सुद्धा ओळखले जाते. तसेच कित्येक भागामध्ये याला काटेसावर सुद्धा म्हटले जाते. या काठशिवरी आणि पळस यांच्यामध्ये साम्य सांगायचे झाल्यास या दोन्ही झाडाचे फुलं हे फाल्गुन महिन्यामध्ये फुलतात आणि यांची पानगळती सुद्धा सोबतच होते. काटेसावर हे एक पूर्णपणे मेडिसिनल प्लांट असून आयुर्वेदाच्या कित्येक आजारांमध्ये या काठशिवरीच्या झाडाचा उपयोग होतो. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, जय श्रीकृष्ण आणि जय महाराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.